राजस्व खेल एवं सांस्कृतिक प्रतियोगिता 2025 का उद्घाटन आज शिवाजी कॉलेज परभणी में हुआ। इस अवसर पर कार्यक्रम की अध्यक्षता कलेक्टर रघुनाथ गावड़े, उद्घाटनकर्ता के रूप में जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, साथ में पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी, मनपा आयुक्त दर्हेशील जाधव, अपर कलेक्टर डॉक्टर प्रताप काले, प्राचार्य बाला साहेब जाधव, जिला खेल अधिकारी कविता नवांडे और अन्य उपस्थित थे। आयोजन के दौरान खिलाड़ियों ने लेजीम टीम का प्रदर्शन किया। इस बार कलेक्टर रघुनाथ गावड़े प्रलोभन से बच नहीं सके और उन्होंने लेजीम टीम के साथ लेजीम खेलकर प्रतियोगिता का आनंद लिया। सह अधिकारी कर्मचारी शैलेश लाहोटी की ओर से ऐसा किया गया है। जिल्हाधिकारी लेजिम खेळताना पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाओ उसके जैसा स्वतः जिल्हाधिकारी सर पथकाचा उत्साह वाढवताना आणि केवळ आता लेजिम घेऊन नाही तर अतिशय चांगल्या पद्धतीने लेजिम खेळताना सन्माननीय जिल्हाधिकारी आज दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी जिल्ह्यातल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या खेळ आणि सांस्कृतिक स्पर्धांचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आपण पाहतोय सुमारे 1000 महसूल कर्मचारी या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित आहेत। या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ॲडिशनल कलेक्टर आणि सर्व जिल्ह्यातले वरिष्ठ अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार अगदी कोतवालपासून ते कलेक्टरपर्यंत सर्व या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये खेळामध्ये सहभागी झालेले आहेत। अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। अतिशय चांगलं संचालन या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि आज आणि उद्या 2 दिवस या जिल्हास्तरीय स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। सर्व कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी 1, 2 आणि 3 ज्या खेळामध्ये आपल्याला क्रमांक 1, 2, 3 येईल त्यांना बक्षीस वितरणाचा देखील आपण कार्यक्रम उद्या घेणार आहोत आणि त्यांचं कौतुक करणार आहोत। त्याचप्रमाणे फेब्रुवारीमध्ये जालना येथे विभागस्तरीय स्पर्धा आहेत। त्यासाठी आमचे सर्व खेळाडू येणाऱ्या कालावधीत अजून प्रॅक्टिस करतील आणि सहभागी घेतील आणि जास्तीत जास्त पदकं आपल्या जिल्ह्याला प्राप्त करून देतील यासाठी आम्ही तयारी केलेली आहे। दिनांक 10 जानेवारी 2025 परभणी जिल्हा क्रीडा महसूल स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहे आणि त्यामध्ये उपविभाग नुसार आमची टीम तयार आहे। पाथरी उपविभागाचे आमचे तिन्ही तहसीलदार हंडेश्वर साहेब, कावरके साहेब आणि माचेवाड साहेब या तिघांनी अतिशय प्रयत्न करून कष्ट घेऊन आमची टीम बिल्ड केलेली आहे। सकाळच्या झालेल्या संचलनात देखील आम्ही प्रथम क्रमांक पटकावला आणि आता झालेल्या 100 मीटर, 200 मीटर पुरुष आणि स्त्री या दोन्ही कॅटेगरीमध्ये आम्ही प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। त्यामुळे अतिशय आनंद आहे आणि आजच्या खेळाची सुरुवातच आमच्या जेतेपदांनी झालेली आहे आणि शेवटही पाथरीचाच होणार आहे आणि पाथरी उपविभाग प्रथम क्रमांक पटकवेल यामध्ये कोणताही वाद नाही। आम्ही त्याबाबत 100% आश्वस्त आहोत।